चला आपण टेस्ट करून पाहूया पटकन। हे बघा, वाव, एकच नंबर आपली अशी टेस्ट झालेली आहे। आणि हे बघा, दिसायला पण आपल्याला एकदम चिकन मटन सारखं दिसत आहे। बिलकुल वाटत नाही की आपण हे आता मशरूम ची भाजी केलेली आहे। आणि टेस्ट पण एकदम भारी झालेली आहे। तर ही तुम्ही चपाती सोबत या भाकरी सोबत खाऊ शकता। तर चला मग तुम्हाला दाखवते ही माझी सोपी आणि एकदम झटपट बनणारी मशरूमची रेसिपी मी कशी बनवली ते। चला आपण पाहूया। आता आपण इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण हे घेतलेले आहेत मशरूम, बटन मशरूम। आता हे बघा, आपण याला मस्त असं धुवून घेणार आहोत आणि चांगलं 2-3 पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। याला थोडी माती वगैरे असते, त्यामुळे आपण याला स्वच्छ धुवून घेऊया। हे पहा, झालेले आहेत आपले मशरूम धुवून आणि किती स्वच्छ दिसायला लागलेले आहेत। चला आपण याला आता कट करूया। याच्यामध्ये हे 2-4 असे मोठ्या साईजचे पण होते, त्याच्यामुळे मी व्यवस्थित कट करत होते। हे बघा, एवढा साईज आपल्याला ठेवायचा आहे। जे छोटेवाले असतात त्याचे आपण एकाचे 4 फोड करतो। हे बघा, असे 1 नंबर अशा फोडी आपण तयार करायच्या आहेत। चला मग आता पटपट मी हे सर्व कट करून घेते। तर झालेले आहेत आपले पूर्ण असे मशरूम कट करून। हे पहा, किती सुंदर असं कट आपण केलेलं आहे। आणि आपण आता कट करणार आहोत कांदा। तर मी इथे पहा, एवढ्या छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा। याला पण आपण एकदम असं बारीक बारीक फाईन चॉप करायचं आहे। जास्त पण बारीक नाही, जास्त मोठा पण नाही। तर झालेला आहे आपला कांदा कापून। आता आपण करूया भाजी करायला सुरुवात। आता मी इथे गॅस पेटवून एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आता तेल टाकत आहे। तेल हे मी मोठे 2 चमचे घेतलेले आहेत। मग यात अंदाजेच टाकत आहे, पण याचं मेजरमेंट केलं तर मोठे 2 चमचे तेल आहे। त्याच्यानंतर आपण 1 मोठा चमचा लसूणचं पेस्ट टाकत आहोत। त्याच्यात मीठ वगैरे टाकलेलं नाही, पूर्ण लसूणच आहे। तेच मी थोडं मोठं वाटून टाकलेलं आहे। याला चांगलं आपण आता थोडंसं ब्राऊन होऊ देऊया। थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत आपण मस्त याला लसणाला तेलामध्ये फ्राय करूया। मग त्याच्यानंतर आपण आता टाकणार आहोत एक कांदा आपण चिरलेला। तो पण कांदा आपण मस्त तेलामध्ये चांगला शिजवून घेणार आहोत। असंच तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करून घेऊया। तर आपला कांदा आता फ्राय झालेला आहे, थोडाफार शिजवून आपण घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकत आहोत थोडीशी हळद टाकून आपण थोडंसं याला मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यानंतर आपण आता टाकणार आहोत काळी चटणी, काळं तिखट। हे बघा, 1 नंबर अशी याच्याने भाजी एवढी भारी लागते ना। हे मी इथं 1 चमचा आणि थोडंसं आणखीन टाकलेलं आहे, म्हणजे 1.5 चमचा। मला थोडंसं ही भाजी तिखटच आवडते, त्याच्यामुळे मी केलेली आहे। याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया सर्व। आणि त्याच्यानंतर आपण आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ अंदाजेच टाकते, पण तुम्ही जर मेजर केलं तर छोटा 1 चमचा। हे बघा, मी आणखीन थोडंसं टाकलेलं आहे मीठ। आणि चांगलं याला आपण मिक्स करून घेऊया आणखीन थोडं। मग आपण मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आता आपले मशरूम जे आहेत ते सर्व आपण मशरूम याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि चांगल्या प्रकारे याला पूर्ण हे मसाला आपल्या मशरूमला लागला पाहिजे, असं आपण मस्त मिक्स करून घेऊया सर्वच। तर आपण मिक्स करून घेतलेला आहे। एकदम छान असं मिक्स सर्व मसाल्यामध्ये झालेला आहेत आपले मशरूम आणि मसाला। तर आपण याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकणार आहोत, एकदम थोडं। हे पहा, मी किती थोडंसं टाकलेलं आहे। तुम्ही जर मेजर केलं तर आपण चहा पितो त्या कपाचा एकदम अर्धा कप आपण एवढं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे। एकदम थोडंसं हे पाहिजे, दिसत पण नाही। आता आपण याला चांगलं हलवून झाकून ठेवणार आहोत 5 मिनिट। आणि 5 मिनिट झाल्यानंतर आपण याला आता ओपन करून नंतर पाहूया। आणि हे बघा, आपण आता ओपन करून पाहत आहोत। हे बघा, आपोआप ते किती पाणी सोडलेलं आहे त्या मशरूमने त्याच्या अंगचंच, म्हणून आपण पहिलेच थोडंसं पाणी टाकायचं होतं।
ते मशरूममध्ये ऑलरेडी पाणी असते त्याच्यामुळे हे बघा, आपण एकदम थोडंसं पाणी टाकलं होतं तर एवढं सारं पाणी इथे झालेलं आहे. आपण झाकून 5च मिनिट शिजवलेलं आहे फक्त. आणि हे पहा किती छान असा कलर वगैरे आलेला आहे आणि एक नंबर आपली भाजी दिसायला लागलेली आहे. सेंट पण छान सुटलेला आहे आणि आणखीन आपल्याला हे अजून शिजलेलं नाही. आणखीन आपल्याला 5 मिनिट तर याला आणखीन शिजवायचं आहे. त्याच्यामुळे आणखीन 5 मिनिट आपण झाकून ठेवूया आणि याला शिजवूया. चला झालेले आहेत 5 मिनिट, ओपन करून पाहूया आता. हे बघा किती सुंदर अशी आपली भाजी दिसायला लागलेली आहे आणि ही आता छान शिजलेलीच आहे. मशरूम कधी पण खूप जास्त शिजवायचे नाहीत कारण त्याची टेस्ट पूर्ण बिघडून जाते. आता आपण याच्यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त याला हलवूया आणि थोडा वेळ ठेवूया. 1-2 मिनिट हलवून थोडंसं आणि मग त्याच्यानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे आणि आपण याला मस्त असं सर्व्ह करूया. हे बघा आता मी घेतलेला आहे एक बाउल आणि याच्यामध्ये भाजी आपली सर्व्ह करत आहे. पहा किती सुंदर दिसत आहे. वाटत तर आहे का मशरूम आहे म्हणून. चिकन, मटन, नॉनव्हेजच दिसत आहे ना आणि एकदम भारी दिसायला जशी आहे ना तशीच टेस्ट खूपच छान झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली तर आपली संगम रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच सपोर्ट करत राहा. भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.